आपण रेल्वे स्टेशनला जातो आणि तिथे आपल्याला काही मळकटलेले घाणेरडे असे मजदूर घाणेरड्या कपड्यांमध्ये दिसतात. तिथे काही लोक भीक मागताना सुद्धा दिसतात. त्यांच्या अंगावरती घाणेरडे कपडे असतात, मळके कपडे असतात आणि ते तिथे बसून असतात. आपलं त्यांच्याकडे लक्ष जाते आणि आपण त्यांचा चेहरा नेहमी विसरूनही जातो. कोण आहे आणि कोणी कोणी तिथे भीक मागितलेली आहे, कोणाला आपण बघतो आणि आपण विसरून पण जातो. असे ते लोक असतात. पण ह्या लोकांमध्येही करोडपती असू शकतात. ही ताजी घटना आता आसामला घडलेली आहे आणि ही अगदी शॉकिंग अशी घटना आहे, म्हणून मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. कारण भिकारी पण करोडपती असू शकतात. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती आसामच्या गुवाहाटी या ठिकाणची आहे. इथे 32 वर्षाचा मुलगा अक्षय बनसोडे नावाचा तो तिथे राहत असतो. तो 2 महिन्यापासून तिथे राहत असतो. तिथे त्याने चांगल्या कॉलनीमध्ये फ्लॅट घेतला होता आणि तो तिथे भाड्याने राहत होता. आजूबाजूच्या लोकांना वाटत होतं की हा IT प्रोफेशनल असेल आणि इथे जॉब करण्याच्या निमित्ताने आला असेल किंवा बिझनेसच्या काही कामानिमित्त इथे आला असेल, असं आजूबाजूच्या लोकांना वाटत होतं. आणि तो होता पण अगदी साधासाच, कुणाशी जास्त बोलायचा नाही. कामापुरतं जेवढं लोक बोलतील त्यालाच तो उत्तर द्यायचा आणि तो एकटा तिथे राहत होता. त्यामुळे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त लोक नव्हते आणि जे काही फ्लॅटचे आजूबाजूचे असतील त्यांच्याबरोबर पण तो कमीच बोलायचा. म्हणून त्याच्याबद्दल लोकांना फारसं काही माहीत नव्हतं. पण त्याच्या फ्लॅटमध्ये दिवसा सगळं साधंसुधं जरी वाटत असलं तरी रात्री, अर्ध्या रात्री, पहाटे काहीतरी त्याच्या फ्लॅटमध्ये असं लोकांची ये जा दिसत होतं. काहीतरी संदिग्ध असल्यासारखं संशयास्पद वाटत होतं आणि काही लोकांना त्याचा संशय आला आणि पोलिसांचे खबरे इकडे तिकडे असतातच. तर पोलिसांच्या खबऱ्याने पोलिसांना काही टीप दिली आणि पोलीस त्याच्या फ्लॅटमध्ये जाऊन पोहोचले. पोलिसांनी नॉक केलं आणि अक्षयने दार उघडलं. पोलिसांना बघून तो घाबरून गेलेला आणि त्याला सुचेना. तो त्याचे हातपाय कापत होते आणि पोलिसांनी झडती घेतली. जेव्हा पोलिसांनी झडती घेतली तेव्हा तर त्यांना असं काहीच दिसलं नाही. पण जेव्हा त्यांनी त्याचे खाजगी असे सामान पाहिलेले, त्याची बॅग पाहिली, त्याचं कपाट पाहिलं, तर कपाटाच्या आतमध्ये अशी मळकट अशी पांघरून होतं. मळकटलेलं, कळकटलेलं, ज्याला थोडं फाटलेलं आणि अशा पांघरुणाच्या आतमध्ये मोठीशी अशी बॅग होती. पोलिसांनी जेव्हा ती बॅग उघडली तेव्हा ते सुद्धा गरगरले. कारण तिथे पिवळ्या धम्म अशा सोन्याच्या विटा होत्या. पोलिसांनी काउंटिंग सुरू केली आणि त्या तब्बल 37 अशा विटा होत्या. काही बिस्किट्स होते आणि पोलिसांनी जेव्हा पाहिलं त्याची किंमत 55 करोडपेक्षा जास्त होती. पोलीस त्याला घेऊन पोलीस स्टेशनला गेले आणि आता पोलिसांनी त्याची चौकशी करायला सुरुवात केली. कारण इतकी मोठी रक्कम साध्याशा फ्लॅटमध्ये होती, जो एकटा माणूस होता आणि ही रक्कम, हे सोनं त्याने कुठून आणलेलं आहे हे पोलिसांना विचारून घ्यायचं होतं. आणि तो आसामचा नव्हता, तर तो कुठचा होता हे जाणून घ्यायचं असेल तर ही स्टोरी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अक्षय बनसोडे हा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा होता. तो मध्यमवर्गीय कुटुंबाचा होता, शिकलेला, सुशिक्षित होता आणि त्याला जॉब नव्हता. कुणीतरी त्याला चांगल्या पैशाचं ऑफर दिलेलं, कमिशन दिलेलं आणि त्याला म्हटलेलं की तुला काहीच करायचं नाही, फक्त जाणं आणि येणंच आहे. 2 महिने तुला
गुवाहाटीला राहायचं आहे आणि तिथून तुला जे काही वस्तू मिळेल ते तुला इथे आणून द्यायचं आहे आणि तू बस करोडपती होशील, असं त्याला कोणीतरी आमिष दिलेलं, दाखवलेलं आणि तो बेरोजगारच होता आणि तो त्या आमिषला बळी पडला. कारण त्याला लवकर झटपट श्रीमंत व्हायचं होतं. तो मध्यम कुटुंबाचा होता आणि तो जसा त्याला ऑर्डर मिळाला तसा तो आसामच्या गुवाहाटी या ठिकाणी गेलेला. तिथे तो फ्लॅटमध्ये राहू लागला. 2 महिने झाले तो तिथे राहत होता. पण त्याचं काम जे होतं ते झालं नव्हतं. सोनं तिथून त्याला महाराष्ट्रात आणायचं होतं. त्याच्यासाठी तो गेलेला होता. आसामचं जे गुवाहाटी आहे ते प्रवेशद्वार आहे. तिथून मिझोरम आणि मणिपूर हे जवळ आहेत आणि याच्या जवळ इंटरनॅशनल बॉर्डर्स आहेत आणि म्यानमारमधून खूप सारा असा गोल्ड येणार होता आणि हे त्यांना माहिती होतं. ते जे गोल्ड आहे ते घ्यायला हा गेला होता आणि म्यानमारमधून सोनं येणार आहे आणि मणिपूर आणि मिझोरम या मार्गाने ते आसामच्या गुवाहाटीला येणार होतं. कारण मोठं असं एअरपोर्ट आहे आणि तिथून इकडे तिकडे पसरायला भरपूर अशा गाड्या आहेत. रेल्वेची लाईन चांगली असल्यामुळे तिथून कुठेही जाता येते. प्रायव्हेट व्हेकल करून पण तिथून निघता येते आणि रेल्वेने पण जाता येते. यामुळे सगळे जे लोक होते जवळपासचे मणिपूर, मिझोरम हे जे तस्कर होते ते सगळं सोनं तिथे आणून जमा करायचे त्या रेल्वे स्टेशनवरती आणि तिथून ते इकडे तिकडे जायचे. अक्षयचं काम जे दिलं होतं अक्षयला ते महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी त्याला ते सोनं घेऊन जायचं होतं आणि त्याच्यासाठी तो आला होता. खूप मोठी अशी खेप तिथून येणार होती. ही सोन्याची तस्करी होती, इंटरनॅशनल लेवलची तस्करी होती आणि फॉरेनमधून हे जे सोनं आहे ते येणार होतं आणि त्याच्यासाठी हे सगळे लोक तिथे एकत्र जमले होते. अक्षय हा मुंबई मार्गे येणार होता. त्या सांगली ह्या ठिकाणी त्याला ते पोहोचवायचं होतं. तिथूनच दिल्लीला, मुंबईला असे जे मोठे मोठे महानगर आहेत तिथून ते सोनं जाणार असते आणि मोठे मोठे जे व्यापारी आहेत ते या सोन्याला कदाचित खरेदी करत असतील. कारण कुणाचं नाव अजून आलेलं नाही आहे आणि त्याचा शोध नक्कीच पोलीस घेणार आहेत. आणि सांगलीच्या जवळ जे मिराज म्हणून आहे, सांगली मिराज, इथे सोन्याची बाजारपेठ खूप चांगली आहे. सराफा मार्केट इथे खूप चांगलं आहे. इथलं जे कारागीर आहेत ते खूप अप्रतिम असे आहेत आणि म्हणून इथे सोन्याची खरेदी विक्री खूप चांगली होते. म्हणून जी सोन्याची खेप होती ती महाराष्ट्रातील मिराज या ठिकाणी येणार होती आणि ते काम अक्षयने केलं होतं. पण तो सापडला होता कारण पोलिसांची खबरी इकडे तिकडे होतेच आणि त्यांना माहिती झालं होतं की भिकारी वेशामध्ये सोनं गोळा करत आहेत आणि इथून खूप मोठी अशी खेप बाहेर जाणार आहे हे पोलिसांना कळलं होतं आणि त्यामुळे त्यांनी आपली खबरी इकडे तिकडे लावली होती आणि स्ट्रॉंग अशी माहिती, पक्की अशी माहिती त्यांना मिळाली होती. म्हणून ते अक्षयच्या फ्लॅटमध्ये गेले आणि सोन्यासकट त्याला पकडलेलं. हे खूप मोठं असं गोल्ड मिळालं होतं आणि हे गोल्ड कुठे जाणार आहे, कुठल्या कुठल्या व्यापाऱ्यांचं यामध्ये नाव येणार आहे हे बघण्यासारखं आहे. पण आज अक्षय पोलिसांच्या ताब्यात आहे. जो मुलगा सुशिक्षित आहे, जो साधा आहे, घरगुती मुलगा होता तो आणि सर्वसाधारण घरचा तो मुलगा होता. त्याचं स्वप्न होतं पण शिक्षण असूनही नोकरी नव्हती. म्हणून तर अशा आमिषाला बळी पडला आणि आपलं आयुष्य त्याने गमावून बसला. तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याचं शेवट कदाचित कोठडीमध्ये जाईल. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.